सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे की इम्पेरिकल डाटा जोपर्यंत उपलब्ध नाही तोपर्यंत आरक्षणाचा विचार योग्य रीतीने होऊ शकत नाही, तार्किक पद्धतीने होऊ शकत नाही। आणि या ठिकाणी जेव्हा न्यायमूर्ती आनंद बदर समिती या ठिकाणी नेमण्यात आली, आनंद बदर समितीमध्ये एक सदस्यीय समिती आहे। ती कुणाच्या सांगण्यावरून नेमण्यात आली, कुणी मागणी केली याचा सुतोवाच कुठंच नाही। आणि ते असताना आनंद बदर समितीमध्ये एक्सपर्ट जे लागतात त्या विषयाचे ते एक्सपर्ट अजिबात नाही त्या ठिकाणी। हा दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा, आता आनंद बदर समितीचा अहवाल आला, अहवाल आल्यानंतर शासनाला सुपूर्द करण्यात आला आणि शासनाने आनंद बदर समितीवर आता मुख्य सचिवाची समिती नेमली। याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांना सुद्धा तो अहवाल मान्य नाही आणि मान्य नसताना ते लोक म्हणजे सरकार मुख्य सचिवाच्या वतीनं आता सुनावणी घेणार आहेत आणि आक्षेप नोंदवा, आपली मतं मांडा असं जे म्हणते आहे। अहवालच लोकांपुढे मांडण्यात आला नाही तर कोणत्या बाबींवर आणि कसं मत प्रदर्शित करतील, कसे आक्षेप घेतील याविषयी काल मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माझा आक्षेप नोंदविला आहे। आणि मला तरी वाटतं की ही सुद्धा एक प्रकारची राजनीती चाललेली आहे आणि या राजनीतीमध्ये कुठेतरी आरक्षण संपवण्याचा मोठा घाट या ठिकाणी घालण्यात येत आहे। आधीच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या जागा नाहीत, आरक्षणाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणून संपवण्याचा घाट घालण्यात आला आणि आर्थिक निकषावरती ते त्यासाठी वळवण्यात आलं। लॅटरल एंट्री व्हायला लागल्यात। अशात आरक्षण संपत असताना शिष्यवृत्त्यांमध्ये निधी दिला जात नाही, अन्यत्र वळविला जातो। मला तरी वाटतं की हा सुद्धा एक भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा मोठा खेळ आहे आणि जाती जातीमध्ये इंग्रजांनी डिव्हाइड अँड रूल जे वापरलं होतं ना, आता ह्या 59 जातीमध्ये वादविवाद कसे निर्माण होतील आणि हिंदू दलित विरुद्ध बौद्ध दलित, बौद्ध दलित विरुद्ध हिंदू दलित, हे कशी शक्ल पाळता येईल हा प्रकार या निमित्तानं पुढे येताना मला दिसतोय।